आणि खेळाडू कक्षात फक्त खेळाडूच असेल याची नोंद घ्यायची आहे. जर का एक्स्ट्रा प्लेयर किंवा पाठीराखा सापडला तर तुम्हाला पेनल्टी देखील मिळू शकते. सर्व संघांना याची नोंद घ्यायची आहे. सर्व संघांना सेम नियम आहेत. खेळाडू कक्षात फक्त खेळाडू असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि मैदानाच्या आत जर का एखादा खेळाडू मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जर गेला तरी देखील पेनल्टी आहे, ह्याची नोंद घ्यायची आहे. चला 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे आहेत मैदानाच्या आत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अगदी प्रत्येक टीमला मात्र एक रिव्ह्यू दिलाय, तो फक्त बिमरसाठी असेल. बाकी रनआउट वाईट साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. जर का पंचांच्या मनामध्ये डाऊट असेल तर फक्त पंचांना इथे अनुमती आहे रिव्ह्यू घेण्यासाठी. बाकी टीमला फक्त बिमरसाठीच रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला पण देऊयात या मॅचसाठी शुभेच्छा. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. पहिल्या फेरीतील ही 4थी लढत. धवलेपाडा विरुद्ध कारा. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. आपण पाहता दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. गेम ऑन. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज सागर आणि सलामीची जोडी धवलेपाडा टीम कडून किरण आणि दीपेश. पहिलाच बॉल. वेगवान चेंडू. कट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न दीपेशांचा, परंतु बॉलवरती वेग भन्नाट होता. पहिलाच बॉल बीट केलं जातोय. पहिलाच बॉल डॉट. अगदी दोन्ही संघ आपण पाहिलं तर शून्यातून सुरुवात करत असताना P1चं हे षटक. सागर वेगवान गोलंदाज आहेत. अगदी गतीवरती नियंत्रण आहे. शॉट प्लेन. कट करण्याचा प्रयत्न. रन्स घेण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतात, परंतु थांबवलं जात आहे. अगदी पॉइंट मध्ये राज होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून धावा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार येतोय दीपेश यांच्या माध्यमातून. लगातारचा हा दुसरा चेंडू डॉट. शांततेने सुरुवात करत असताना टीम धवलेपाडा संघ. हॅलो हां अगदी आणि तास दरम्यान आपण पाहतात धवलेपाडा संघ मैदानाच्या आत खेळतो आणि अगदी देबादादा सबर हे आपण पाहतात जे कानोरचे आहेत त्यांच्या माध्यमातून धवलेपाडा टीमला मात्र शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. गेम ऑन. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेलची संधी होती. अगदी अंपायरच्या बाजूला खेळाडू होते. त्यांच्या अगदी त्या दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. कॉलिंग नव्हती. जर काही ते कॉलिंग झाली असती, बॉलवरती एखादा खेळाडू आला असता तर कॅच इथे झाली असती, परंतु दीपेशला संधी मिळते. पहिला विकेट अगदी 0 धावसंख्येवरती मिळाला असता, परंतु 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. पहिल्या धाव्यांसाठी संघर्ष करावा लागतोय टीम धवलेपाडा संघाला. धवलेपाडा संघ म्हटला तर अगदी
ग्राउंडच्या बाजूला त्यांचं गाव, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अगदी त्यांचे पाठराख इथे आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. गेम ऑन. स्कूप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क, बॉलला पाठवलाय लॉंग स्टॉपला, बॉल जाईल सरळ जमिनीला दणदण करत सीमारेषा पलीकडे. दीपेशच्या बॅट मधून हा पहिला खणखणीत चौकार. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, फटका फसलाय. डीप खेळाडू आहेत परंतु अगदी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. परंतु त्यानंतर एका टप्प्यावरती बॉलला उचलफेक केली जाते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. गुड कॉलिंग. यस, षटक पहिला संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना टीम धवलेपाडा संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 8 धावा. चला गेम ऑन. षटक क्रमांक 2. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क इथे झाला आणि बॉल अगदी जाईल गॅप मधून. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझन मध्ये. इथे किरणच्या बॅट मधून रन्स येत आहेत. 4 धाबींच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 12 या धावफलकावरती. सेकंड ओव्हरची सुरुवात दमदार झाली आहे. चौकाराने इथं सुरुवात करत असताना किरण जो सलामीला आलाय पहिल्या ओव्हरमध्ये पूर्ण 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरती होता. पूर्णपणे 6 चेंडूचा त्याने अभ्यास केला. बॉल कशा प्रकारे येतोय त्यानंतर पहिलाच बॉल पाहिलात, स्कूप केला, बॉलला पाठवलं लॉंग स्टॉप मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती 4 धाबा. इथे रिव्हर्सचा फटका, अप्रतिम स्ट्रोक, दुधारी तलवार चालवली जाते किरणच्या माध्यमातून आणि हा देखील चेंडू जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय किरणच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा अगदी चांगल्या आल्या नव्हत्या परंतु या ओव्हरमध्ये चांगल्या धाबांची सुरुवात. बॅक टू बॅक मात्र मोठे फटके खेळत असताना किरणला पण पाहतात. षटक क्रमांक 2 राकेशला पाहतात.
सुरुवातीला दोन्ही चेंडूवरती मात्र 2 चौकार खेचले ते फलंदाज किरणने. पुन्हा एकदा गेम ऑन. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ हा चेंडू इष्टांच्या वरून जाताना पाहायला मिळतोय. 2 चौकारानंतर कमबॅक करत असताना राकेशला पण पाहतोय. डॉट बॉल आलाय. टीमची टोटल मात्र स्थिरावलेल्या अवस्थेत पाहायला मिळते, ती म्हणजे 16 धावा. इथे बॅकफूट वरती आले, त्यानंतर अगदी बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला खरं तर पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इथे 6 धावा. षटकार येतोय. खरं तर या षटकामध्ये धावा येत आहेत. धावा येताना आपण पाहतोय सुरुवातीला दोन्ही चेंडू 2 चौकार आले, त्यानंतर डॉट बॉल आल्यानंतर मात्र अगदी क्रॉस बॅटिंगने इथे 6 धावा वसूल केल्यात. चांगली बॅटिंग करत असताना किरण. पाच षटकांचा सामना आहे. अगदी दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत. मात्र चांगली लढत दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. अवे फ्रॉम दी बॉडी. बॅटर पासून दूर चेंडू होता. हा चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करत असताना राकेश आपण पाहतोय. षटकारानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी असं काहीतरी समीकरण पाहायला मिळतोय. टीमची टोटल 22 धावा आहेत. शेवटचा बॉल. इथे फुलर लेन सॉफ्ट हँडने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा टॉप एज आणि बॉल पॉइंट मध्ये जातोय. तिथे एकच धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरंही संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. चला मॅच ऑन करायची आहे. मॅचचा रिदम तोडू नका मित्रांनो. चला लगेच मॅच खेळवायची आहे. चला मॅच ऑन. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा गोलंदाज सागर बॉलिंग मार्क वरती आलेत. अगदी पहिल्या षटकामध्ये सागरनं चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सागर वरती दिलाय भरोसा. ऑन साइडला खिचून मारलाय. पहिल्याच बॉल वरती केलंय ते भव्य स्वागत गोलंदाज सागरचं. पहिलाच बॉल सीमा पार. किरणच्या बॅट मधून षटकार. अगदी गोलंदाजाचा वेग इथं पाहिला, त्याच वेगानं मात्र बॅट फिरवण्याचं काम फलंदाज किरणनं केलं. षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 29-29. इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतात नो मॅन्स लँड मध्ये आउटफील्ड फास्ट. बॉल थांबणार नाहीये, जाईल सरळ. पुन्हा एकदा सीमा पलीकडे. पुन्हा 4 धाबा. इथे चांगली बॅटिंग करत असताना किरणचा विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार आपण पाहिलेत. चांगली बॅटिंग इथे करत असताना वैयक्तिक धावांचा विचार केला तर 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. चांगली बॅटिंग. एकाधिक किल्ला लढवण्याचं काम सध्या किरण करत असताना मैदानाच्या आत 33 धावा या चौकाराच्या मदतीने.
33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अगदी इथून आपण पाहतात खरं तर प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा धाडस केलं जात आहे फलंदाज किरणच्या माध्यमातून. खेळत ना हातात लागणार ना. चला यानंतरचा सामना नुकताच सामना जिंकलाय तो म्हणजेच BCC चिंचवली संघ आणि विजय संघ या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच होईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. विजय संघ आणि BCC चिंचवली या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच होईल. अगदी बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आलेत. सध्या तरी किरणला थांबवण्याचं काम गोलंदाज सागर करतोय. सागरकडे देखील वेग आहे परंतु दुसऱ्या बाजूला किरण देखील चांगली बॅटिंग करतोय. इथे की आपण बॉलला पाठवलं सरळ रेषेमध्ये बॉलला पाठवलं सरळ अगदी कॅमेरामॅनच्या दिशेने बॉल जाईल सरळ कार्पेटच्या माध्यमातून जमिनीला घरंगळत सीमारेषा पलीकडे 4 धाबा. गॅप शॉट सिलेक्शन इथं पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजाच्या दिशेने हा फटका होता. 4 धाबा इथं पाहायला मिळाल्यात. 37 रन्स 37 धाबा. इथे शॉट ऑफ लेन त्याच्यावरती मोठा फटका फसला की काय. फाईन लेगला खेळाडू आहेत तिथे चुका होणार नाहीयेत. इथे अप्रतिम झेल आणि पहिला विकेटचा पतन. फलंदाज किरण बॅक टू द पवेलियन. अगदी चांगली बॅटिंग येत ना किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एका ते किल्ला मात्र मैदानाच्या आतमध्ये लढवला तो म्हणजेच किरणनं. 37 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का लागतोय धवलेपाडा संघाला. षटक क्रमांक 4 गोलंदाज पंकज यांना आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पहिल्या धावफलकावरती 37 धावा. त्यानंतर चौथ्या ओव्हरची सुरुवात. पंकज इथे पहिलाच बॉल कवच मध्ये खेळले. चांगला फटका आहे तिथे. बॉल अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा कवच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज दीपेशच्या बॅट मधून चौकार येतोय. 41 धावा या चौकाराच्या मदतीने. आता इथून प्रत्येक फलंदाज खरं तर टॉप गिअरच्या माध्यमातून बॅटिंग करतोय म्हणजेच प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. चला मॅच ऑन. इथे पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून हा चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल. पंचांचा इशारा. एकत्रित धाव अवांतर धाव फलकावरती ऍड होते. 42 रन्स. अगदी या मैदानावरती धावा बनल्या जातात.
आउटफील्ड फास्ट आहे. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा पाहावा लागेल. पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेनचा वापर करत असताना गोलंदाज पंकजला पाहतोय. लगातारचा हा दुसरा खराब चेंडू. व्हाईट बॉल. 43 रन्स, 43 धाबा धावफलकाप्रती. अगदी त्याच दरम्यान या ग्राउंडचे मालक साहेबाच्या बुबेल यांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याच्या या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यस, नो बॉल. इथे सातत्याने पंकज सध्या तरी चुकीच्या लाईन आणि लेनचा वापर करतोय. कुठेतरी आता बॅटर पासून दूर गोलंदाजी करायचा आहे, परंतु इथून सध्या तरी गोलंदाज दिशा भरकटतोय. वारंवार खराब चेंडू. मागील तीनही चेंडू पाहिले तर 2 व्हाईट बॉल, त्यानंतर एक नो चेंडू आला. एक्स्ट्रा 3 धाबा इथनं मिळाल्यात बॅटिंग करत असताना धवलीपाडा संघाला. आता येणारा नेक्स्ट बॉल हा फ्री हिट आहे फलंदाज दीपेसाठी. फ्री हिट म्हणजेच इथून येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची संधी आहे. इथे फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. फाईन लेग, लॉंग लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटनबरोबर संपर्क नाही आहे. डॉट बॉल. मागील 3 बॉल खराब फेकले, परंतु हा चांगला चेंडू होता. कमबॅक करत असताना गोलंदाज पंकज. अशाच टप्प्यांची आता नितांत गरज आहे. सातत्याने डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील. कमीत कमी धाब्यांवरती समोरच्या संघाला थांबवायचं आहे, हेच प्रयत्न आहे गोलंदाज पंकज यांचे. परंतु आताचा हा चेंडू पुन्हा एकदा पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. पहा, व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त बिमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला आहे. अंपायर कॉल व्हाईट बॉल. एक अवांतर धाबेतनं मिळेल. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 45 धाबा. पहा, प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू दिला आहे, तो फक्त बिमरसाठी. रनआउट, वाईट, LB साठी मात्र कोणत्याही प्रकारचा तुम्हाला रिव्ह्यू दिला नाही आहे. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. सातत्याने आपण पाहत आहेत गोलंदाजी करत असताना गोलंदाज सध्या खराब गोलंदाजी करतोय. इथे नो बॉल आहे. ओव्हर्स कंटिन्यू असेल. पहा, बिमर जर फेकले तेव्हा गोलंदाज बाद होतो. षटक इथे कंटिन्यू असेल. जर का लगातार 2 बिमर चेंडू फेकले तेव्हा गोलंदाज बाद होतो, परंतु इथून आपण पाहतात ओव्हर हा कंटिन्यू असेल. नो बॉल आलाय. त्यानंतर एक अतिरिक्त धाव, अवांतर धाव फलकावरती इथून ॲड होते. अवांतरच्या मदतीने 46 रन्स, 46 धावा. अगदी या षटकाचा विचार केला तर जवळपास 4 खराब चेंडू फेकलेले आहेत. 2 नो बॉल, त्यानंतर 2 वाईड आलेत. या 3 वाईड आलेत, म्हणजेच 5 एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. या एक्स्ट्रा धावा सेकंड इनिंगमध्ये कारव संघ तुम्हाला महाग ठरू शकतील. फ्री हिट. पुन्हा एकदा फलंदाज दीपेश. इथे फुलर लेन, बॅटची एज होती, त्यानंतर फर्स्ट स्लिपमध्ये बॉल अडवला जातोय. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु एक धाव जरूर मिळेल, सिंगल मिळेल या फ्री हिटच्या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने 47 धावा. सध्या तरी मोठे फटके येत नाहीत, परंतु सध्या तरी गोलंदाजाला पंकजला अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागेल. वेग भन्नाट आहे, परंतु टप्प्यावरती नियंत्रण नाही आहे. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना जवळ 8 बॉल फेकलेले आहेत. अजून या षटकाचा विचार केला तर उर्वरित अजून 3 बॉल आहेत. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा वाईड. पंकज सध्या तरी अगदी एक्स्ट्रा धाबा देतात समोरच्या टीमला. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 6 एक्स्ट्रा धाबा, म्हणजे आतापर्यंत 10 बॉल फेकले गेलेत पंकजच्या माध्यमातून. इथे हा देखील चेंडू पाहावा लागेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा, पुन्हा एकदा अवांतर धाव. इथे वारंवार गोलंदाज पंकज दिशापासून भरकटतोय. जर का टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर नियंत्रित गोलंदाजी होऊ शकते पंकज यांच्या माध्यमातून.
तीनच बॉल झाले ना, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. ऑन साइडला प्रचंड ताकदीचा वापर, बॉलला पाठवलं सरळ लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सरळ सीमाच्या पलीकडे. गणेश त्याच्या बॅट मधून षटकार. गणेशच्या बॅट मधून षटकार येतोय. 6 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 55 धावा. नेक्स्ट मॅच BCC चिंचवली विरुद्ध विजयी संघ जो सामना जिंकेल त्या टीमला सेकंड मॅच लगेच खेळावी लागेल. यस, इथे अजून एक वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धावा मात्र भरपूर खर्च केला त्या गोलंदाजानं. आतापर्यंत ओव्हरचा विचार केला तर जवळ 12 चेंडू फेकण्यात आलेत, म्हणजेच पंकज एकट्याने 12 चेंडू फेकलेले आहेत. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खिचून मारलाय, फटका दमदार आहे. गणेशच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा लांबवर लांब षटकार. अगदी प्रचंड ताकदीचा वापर करत असताना आपण पाहतोय गणेशला त्याच्या बॅट मधून हा अजून एक षटकार येतोय. शेवटचा बॉल. इथे फटका फसलाय, झेलची संधी, झेल होणं महत्वाचं, परंतु इथे खेळाडू पोहोचलाय. शेवटच्या मोमेंटला आपण पाहता झेल ड्रॉप होते. चांगले प्रयत्न होते, चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु बॉलला ग्रिप करता आलं नाहीये आणि शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप. अगदी गणेशला बाद करण्याची संधी आली होती, परंतु झेल ड्रॉप. त्यानंतर 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक 14 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 64 धावा. 64 वरती एक गडी बाद. अगदी मागील षटकाचा विचार केला तर पंकजने तब्बल 27 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये विचार केला तर एक्स्ट्रा धावा टोटल किती होत्या ते देखील आपण पाहूयात. 64 धावा. अगदी पंकजचा विचार केला तर जवळ 8 एक्स्ट्रा धावा त्यानं खर्च केल्यात. त्याच्यामध्ये 2 नो चेंडू, त्यानंतर 6 वाईट बॉल फेकले. पंकज त्याच्यावरती दबाव होऊन पाहिलं, परंतु त्यानंतर 27 धावा त्यानं खर्च केल्यात. चला, शेवटचं षटक शिल्लक आहे. आपण लगेच शेवटच्याही षटकाला सुरुवात करायची आहे. इथून आता गोलंदाजाला कमबॅक करायचा आहे. 64 बनला गेल्यात. आता इथे 64 नंतर अजून किती धावा ऍड होतील? कमीत कमी धावा देखील गोलंदाजाला आता द्याव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला गणेश आणि दीपेश दोन्हीही बॅटर सेट झाले. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. गणेशने सुरुवातीलाच अटॅक केलं, परंतु त्यानंतर दीपेश सुरुवातीला शांत होता, परंतु त्यानंतर त्यानं देखील बॅटचा फेस ओपन केला. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. 2 चौकार, 2 डबल, 1 सिंगल देखील आपण पाहिलीत. अगदी दीपेश देखील 11 धावसंख्येवरती खेळतोय, परंतु त्यानंतर गणेश 14 धावसंख्येवरती खेळतोय. दोन्ही बॅटर सेट आहेत, म्हणजेच इथून अजून धावा बनवू शकतील, परंतु गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. आता शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रकाश. अगदी प्रकाश यांना आपण पाहिलं तर एक अनुभवी गोलंदाज आहे. त्यांच्याकडे भरपूर दांडगा अनुभव आहे, परंतु आता इथून अनुभव हा या मॅचमध्ये पणाला लावावा लागेल. प्रत्येक बॉल मात्र सातत्याने चांगल्या टप्प्यावरती फेकावं लागेल. समोरच्या फलंदाजांना बीट करावं लागेल. कमीत कमी धावा देखील द्याव्या लागतील. 64 बनल्या गेल्यात, परंतु दुसऱ्या बाजूला बॅटर देखील चांगल्या लयमध्ये आहेत. गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. अगदी हा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील ही 4थी लढत आहे. एका बाजूला धवलेपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला काराव संघ. पहिलाच बॉल. रणबीर रिदम मध्ये थोडासा अडथळा स्वतःला इथे थांबवलंय. शॉट आपले खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू. इथे एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने
65 धाबा फुलकावरती 65 रन्स. गणेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. मागील षटकामध्ये विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु आता शेवटच्या षटकात अगदी टॉप गिअर मध्ये बॅटिंग पुन्हा एकदा करावी लागेल. गेम ऑन. अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर चेंडू होता. गिरके घेणारा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी टर्न झाला. लेग कट इथे करत असताना डॉट बॉल आलाय. इथे देखील चांगला टप्पा आहे. अगदी अशाच टप्प्यांची नितांत गरज. सातत्याने अगदी बॉल वळवला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी टर्न होतोय. इथे मी मगाशीच म्हटलं की प्रकाश यांच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव सध्या या मॅचमध्ये दाखवतोय. अगदी गणेश सारख्या बॅटरला थांबवण्याचं काम प्रकाशांनी केलं. लगातार 2 बॉल डॉट आलेत. नेक्स्ट बॉल फुल लेन, बॉलला अगदी गॅपमध्ये पाठवलंय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. दीपेश त्याच्या बॅटमधून हा आणखीन एक दमदार स्ट्रोक. 4 धाबा, चौकार. शेवटचे 2 बॉल. धावांचा विचार केला तर 70 धाबा झालेल्या आहेत. इथे फुल लेन त्यावरती केलाय अटॅक. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री यांच्या पलीकडे. पंचांचा इशारा, मॅक्सिमम बिग हिट, षटकार. यस, प्रत्येक टीमला रिव्ह्यू दिलाय बीमर साठी आणि आता इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बीमर साठी आता चेक केलं जाईल. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलवरती आपण पाहतात. यस, नो बॉल या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी घोषित केलाय. नो म्हणजे आता 1+6 7 धाबा इथनं मिळतील. या 7 धावसंख्येच्या मदतीने 77 धाबा फलकावरती. इथे देखील चांगला फटका आहे. गॅपमध्ये बॉल पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. 4 धाबा, चौकार. नाही, इथे स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून आपण पाहता सरळ हा चेंडू यष्टांवरती होता आणि त्रिफला उद्ध्वस्त केलाय. विकेट शेवटच्या चेंडूवरती मात्र दीपेश हे बाद झाले. पाहता पाहता षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5 वाई संपलाय. पहिला सत्र इथनं समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर खरं तर विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाली आहे. ती म्हणजेच धवलेपडा या संघाकडून पहिल्या सत्रामध्ये धावांचा विचार केला तर तब्बल 77 धाबा 81 धाबा बनल्या गेल्या आणि 82 धावसंख्येचा टार्गेट आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम धावसंख्या पाहायला मिळते. 81 बनल्या गेल्यात. 82चं टार्गेट आहे. 30 बॉल मध्ये 82 करायचे आहेत. चला लगेचच चला चिंतामण शेंडे आपण कुठे असाल तर पंचांच्या भूमिकेमध्ये आतमध्ये जायचं आहे. चला चिंतामण शेंडे 81 बनल्या गेल्यात आणि 82 धावसंख्येचा टार्गेट आहे. या 82 धाबा कशा प्रकारे रोखल्या जातील की चेस केल्या जातील हे आपण ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक जीवन छिडा सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच.
हॅलो, थँक्यू सो मच प्रसाद सर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी लढत पाहतो आपण, एका साईडनं विचार केला तर डवलेपाडा आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर काराव संघ. प्रथम फलंदाजी केली डवलेपाडा संघानं. 30 चेंडूमध्ये तब्बल 81 धावा कुठल्या आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 82 धावा कुठायच्या विजयासाठी काराव संघाला. चला काराव संघाला विनंती असेल की आपण आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये तैनात करायचं आहे. 30 चेंडूचा खेळ आणि 30 चेंडूमध्ये 82 धावा कुठायच्या विजयासाठी. 82 आणि 30चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी केली ढवळपाडा संघानं. अफलातून फटकेबाजी देखील पाहायला मिळाले. 30 चेंडूमध्ये तब्बल 81 धावा कुठल्यात आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 82 धावा कुठायच्या विजयासाठी काराव संघाला. तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखली होती काराव संघाची. एका साईडला विचार केला तर फलंदाज आहे हरेश राकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतात. पण सलामीसाठी गोलंदाज धुळेपाडा संघाचा मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्कवर गणेश. 30-82 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला पंचांना देखील विनंती, आपण सामना देखील पिडअप करायचा आहे, सामना चालू करायचा आहे. बघा मित्रांनो, सध्याच्या घडीचा विचार केला तर घड्याळावर 3:12 झाले आहेत. अजूनही आपण पहिल्या क्षेत्रातील सामने खेळतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि यानंतर होणारा सामना बीसीसी चिंचवली बनाम विजयी संघ असा खेळवला जाईल. आताच आयोजकांचा आमच्यापर्यंत जो निर्णय आला त्या निर्णयानुसार यानंतरचा होणारा सामना बीसीसी चिंचवली बनाम विजयी संघ. भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. दौलेपाटचा गोलंदाज, एका अष्टपैलूचा गोलंदाज मॅनेटी पॉवरचं पहिले षटक का हाताळावं याचं उत्तर मात्र देताना पाहतोय आपण, पाहायला मिळतोय या गणेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू भन्नाट वेग, 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेलाय. सोडता खेळाडू, परंतु त्याच्याकडनं पाहायला मिळतात चुका आणि चुकांचं रूपांतर मात्र हा होतोय मोठा फटका, चौकार. आणि चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र अकाउंटचा ओपन केला जातोय आणि धावफलक पाहतो आपण 4 या अंकावर. मित्रांनो, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला होता. 38 सर्कलच्या आतमध्ये एक लहानसा खेळाडू तैनात होता, परंतु त्या खेळाडूला मात्र चेंडूचा आणि त्यांचा संपर्क झाला नाहीये. आउटफील्ड फास्ट होती आणि त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला सीमालगत मात्र मोठा गॅप होता. नाही धावांना तोटा. 4 रन्स मिळाले. 4. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर गणेश. ओहो, भन्नाट वेग. जशाच उत्तर पहिल्या चेंडू जरूर निर्धाव फेकला होता, त्यानंतर फलंदाजानं उत्तर दिलं, त्यानंतर मात्र चौकार मिळाला, त्यानंतर मात्र उत्तर दिले या गोलंदाजानं निर्धाव चेंडूनं. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. गोलंदाज गणेश ढवळीपाडा या संघातून. या गणेशची फुल डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू हवाई सफल. A1 क्वालिटीचा ब्रँडर षटकार आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले तथा बिनबाद 10 धावा. अशा फटक्यांची गरज आहे काराव संघाला. टार्गेट भला मोठा मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडू 82 धावा जमा करायच्या विजयासाठी. पाहूया कोणता खेळाडू मात्र या 82 धावा कुटेल आणि काराव संघाला मात्र विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करेल हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा फलंदाज मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढलाय. सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचली दादा बिनबाद 11 अंकावर. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क पर गणेश. एक अनुभवी गोलंदाज आहे. जणू पहिला चेंडू फेकला होता, अप्रतिम असा वेगवान पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र लगेच टोकला षटकार
आणि त्यानंतर सिंगल. पुन्हा चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान 2 धावा होती पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी नकार दिलाय. 2च धावांवर समाधान आणि 2च्या समीकरणाने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला ना दादा बिनबाद. 13 अंकावर पाहता पाहता पहिलं षटक झालं कंप्लीट आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं कारव संघाचं बिनबाद 13 अंकावर. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. दुसरं षटक कोणत्या गोलंदाजावर मात्र दिला जाईल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आला, गोलंदाज मार्गवर. दीपेश या गोलंदाजाकडे मात्र जबाबदारी दिली संघाच्या संघनायकांना. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या गणेशनं. त्यानंतर जबाबदारी दिली या धुळीपाड्याच्या संघाच्या संघनायकांना दीपेशवर. दीपेश गोलंदाज साठी सज्ज. गोलंदाज दीपेश पहिला चेंडू पेश करेल, मारा करण्यासाठी स्ट्राईक वर पाहतो आपण कारव संघाचा हरेश. हो, पहिला चेंडू बॅटच्या रेडाउन मध्ये, चेंडू 1 बॉम्ब्स जाईल सीमारेषा बाहेर. गॅप आहे मोठा, नाही धावा ना तोटा. रन्स मिळतील 4-4 आणि 4च्या समीकरणाने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचला दादा बिनबाद. 17 धावा, 17 अंक हा धावफलकावर लागला जातोय. पाहूया ज्यावेळेस 17 अंक हा धावफलकावर लागला जातो ना त्यावेळेस ही 17 धावसंख्या कोणत्या ना कोणत्या संघाला नेहमी खतरा ठरली जाते. पाहू ही 17 धावसंख्या कोणत्या संघाला खतरा ठरेल. धुळीपाडा या संघाला खतरा ठरली जाईल का कारव या संघाला ठरली जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण या 17 अंकाच्या पुढे या मैदानामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. कोणत्या संघावर मात्र मिळेल खतरा, खतराची कोणत्या संघाला मिळेल. डोक्याची घंटा, हलक्या हाताने बॅट, परंतु पंच देखील आमच्याकडे वळतायत, तुपाच्या क्षेत्रामध्ये कवायत करतायत. अवंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर हलक्याच्या गतीने मात्र चेंडू यष्टिकाच्या बाहेर उभळला. पंचाने देखील एरलं की हा चेंडू खराब आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू यष्टिकाच्या भरपूर बाहेर जाताना दिसतोय तर पंचाने लगेच आमच्याकडे दर्शवले की हा चेंडू खराब आहे, म्हणून एकदा मिळेल. हो, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6. हा आहे तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं 24. हरेशच्या बॅट मधून आला हा षटकार. जर सामना मात्र आपल्याला खेचून आणायचा असेल ना तर या फटक्यांची गरज आहे कारव संघाला. कारण पाहायला गेलं तर धवळेपाडा या संघानं भल्ला मोठा टार्गेट उभा केलाय या कारव संघाच्या पुढं. 30 चेंडूमध्ये तब्बल 81 धावा कुठल्या धवळेपाडा संघानं आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये मात्र 82 धावा विजयासाठी कुटाव्या लागतील या कारव संघाला. सध्याच्या घडीचा विचार केला ना तर दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील अजूनही विचार केला ना तर अजून 4 चेंडू उर्वरित आहेत. या चेंडूचा विचार केला तर हा चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू आलाय. पाहायला गेलं तर धावफलक स्थिर अंकावर बिनबाद 24 अंकावर. अजून विचार केला तर भरपूर धावा मात्र कुठे भाग लागतील. या चेंडूला मात्र पाहावं लागेल, लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतायत इट इज वाईट. हा चेंडू देखील खराब आहे. अवंतर एक धाव मिळेल कारव संघाला. एक धाव देखील महत्वाची ठरली जाईल कारव संघासाठी कारण टार्गेट भला मोठा. 82 धावा मात्र आपल्या समोर उभ्या आहेत आणि या 82 धावाचा डोंगर मात्र आपल्याला चढायचा आहे. पाहता पाहता हा चेंडू देखील निर्धाव आलाय. स्लो गतीचा चेंडू होता. 5वा चेंडू देखील या गोलंदाजाने भिरकावला होता परंतु बॅट अँड बॉलचा देखील संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा केला. पंचाने देखील धाडला. हा चेंडू चांगला आहे आणि पाहायला गेलं तर हा चेंडू आलाय निर्धाव. ओहो, हलक्याच्या हाताने चेंडूला कटवलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय नकार दिलाय हरेशनं कारण हरेशला देखील ठाऊक आहे धाव होणार नाहीये तर रिक्स कशाला.
जोखीम पत्करावं लागेल. जर का चुकीचा निर्णय आला तर धावचीच्या साहाय्याने विकेट देखील बहाल करावं लागेल, विकेट देखील गमावावी लागेल. त्यानंतर मात्र घेतलेला हा निर्णय आरेचा सिंगलच वर समाधान आणि सिंगलच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचले जातात बिनबाद 26 अंकावर. ह्या चेंडूची देखील लाईन पाहावी लागेल. जीटीचं वाईट वारंवार खराब लाईन देखील पाहायला मिळते. चुका आणि चुका जर कमी टार्गेट असतं ना तर या चुका खूप महागड्या ठरल्या असत्या, परंतु टार्गेट देखील खूप मोठा आहे. परंतु जर त्याला महत्व नाहीये खेळ क्रिकेटचा आहे, काय घडेल काय बिघडेल या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हो, या ठिकाणी पाहायला गेलं तर पुन्हा देखील अवंतर चेंडू. बघा मित्रांनो, ज्या वेळेस गोलंदाज करत असताना कारो संघ त्या देखील खेळाडूंना एका गोलंदाजाने तब्बल 12 चेंडू फेकी केल्या होत्या. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र दौलपाड्याचा हा खेळाडू देखील वाईट वारंवार गोलंदाज करत असतो. पाहता पाहता दुसरे षटक देखील संपलं. पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू चांगला फेकला. दुगुण षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं जाता बिनबाद 28 धावा. अजूनही सलामीची जोडी मैदानात आहे. उर्वरित समीकरण पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू 18, लागणारी धावसंख्या 54. अजूनही 18 चेंडूमध्ये 54 धावा मात्र जमा करायच्या आहेत या कारळ संघाला जर का विजय प्राप्त करायचा असेल. परंतु यापुढील येणारा सामना असेल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते आयोजकांनी. यापुढे येणारा सामना सेकंड राऊंडचा सामना आहे. एका साईडने विचार केला तर BCC चिंचवली आणि दुसऱ्या साईडने विचार केला ना चालू सामन्यातील विजयी संघ असा सामना आपल्या भेटीस येईल. यामध्ये मात्र शंका नाही आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर किरण. 18 चेंडू 54 धावांची गरज. हो, या ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जाईल 1 बॉम्ब सीमारेखा बाहेर. टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी भरपूर मिळाली. क्षेत्रकाशाच्या डोक्यावर 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चेंडू दाडला गेला. धावफलक जाऊन पोहोचले दादा बिनबाद 32 धावा. धावफलकावर लागल्या जात आहेत. जर का सामना जिंकायचा असेल तर कारळ संघाला मात्र हवाई सफल. जर दिल्लीला जायचं असेल तर हवाई सफल करावा लागेल, विमानाचा वापर करावा लागेल. यामध्ये मात्र शंका नाहीये, कारण दिल्लीला जायचं असेल तर विमानाचाच वापर करावा लागेल. तसंच सामना जिंकायचा असेल तर हवाई म्हणजे मोठमोठाले फटके मारावे लागतील, षटकार चौकार टोकावे लागतील. पण आमच्याकडे बोलतात हा चेंडू देखील खराब आहे. पहिला चेंडू जरूर चांगला फेकला होता, त्यानंतर मात्र वाईट आला, कारण पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. त्यानंतर गोलंदाज किरण पाहायला गेला तर दुसरा चेंडू वाईट फेकला. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर. हो, चेंडू बराच उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली. काय घडेल काय बिघडेल. हो, या ठिकाणी पाहिलं घडलं काय. चेंडू जमिनीला दाहन होतोय, जीवदार मिळतोय फलंदाजाला. मोठा फलंदाज, सलामीचा फलंदाज होता, जेल कॅरी करायचा होता, परंतु तसं काही घडलं नाहीये. मोठ्या खेळाडूला जीवदान मिळाला आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय हा फलंदाज राहणार नाहीये. कारण ज्या खेळाडूच्या बॅटमध्ये मोठाले फटके येतात त्याच फलंदाजाचं मात्र जेल सोडलाय कारळ संघातील सलामीचा फलंदाज. भन्नाट वेग किरणच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. जर का पहिल्या चेंडूवर मात्र जेल झाला असताना तर दुसरा चेंडू देखील निर्धाव झाला असता. धावफलकाचा विचार केला ना धावफलक जाऊन पोहोचलं जाता बिनबाद 35 धावा. हो, पुन्हा जेल उडालाय. त्या ठिकाणी स्वतः खेळाडू छोटा परंतु काम केलंय मोठा. या ठिकाणी पकडला जातो जेल आणि संपुष्टात आलाय. हरेशचा खेळ बॅक टू द आउट. हरेश
नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर. अजूनही तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला ना तर तिसऱ्या षटकातील अजून 2 चेंडू उर्वरित आहे. एकंदर 14 चेंडूंचा अजूनही खेळ उर्वरित आहे आणि 14 चेंडू मध्ये तब्बल धावा कुटायचे आहेत कारव संघाला. 47 अजूनही धावा कुटायच्या आहेत विजयासाठी. हो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी हालाय सागरच्या बॅट मधून षटकार. कारण सागरला देखील ठाऊक आहे जायचं तर ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन जायचंय. कारण टार्गेट बॉल मोठा आहे आणि ते टार्गेट मात्र आपल्याला पार करायचंय. पहिला चेंडू खेळून काढला आणि पहिल्या चेंडूवर मात्र मनगटी टाकण्याचा षटकार ठोकलाय. हो त्यानंतर मात्र गोलंदाजानं पश्चिमी चेंडू पैकी केला. डाव पिश ओळखलं की जर आपण वेगवान चेंडू फेकला तर या वेगवान चेंडूला मात्र सीमा रेषा धाडला जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये. परंतु गोलंदाज देखील हुशार. गोलंदाजानं मात्र स्लो गतीचा चेंडू फेकी केला आणि त्यानंतर आलेला हा चेंडू निर्धाव. पाहता पाहता तिसरे षटक देखील कंप्लीट झालं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 प्लग जाऊन पोहोचलं ना तर 1 बाद 41 धावा. अजून विचार केला तर 12 चेंडू आणि 41 समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलं. गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 4थं षटक टाळण्यासाठी गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर गणेश. चला आयोजक आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचंय. 12 चेंडू 41 धाब्यांची गरज. बारा 41 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला सामना फीडअप करायचंय. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं सांगे कोट्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी गणेश धवळेपाडा संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय भन्नाट वेग. करा चेंडू 41 ची गरज. समीकरण येऊन ठेपलं होतं 12-41 समीकरण उरलं 11-41. हा चेंडू देखील चांगला आहे. वारंवार दुसरा चेंडू देखील नेता भन्नाट आणि भन्नाट वेग या गोलंदाजीवर गणेशच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतंय. जशी हाईट पाहायला मिळते ना तशीच वेगवान गोलंदाजी देखील पाहायला मिळते. धुळेपाड्या गावातील एक वेगवान असा गोलंदाज गणेश. 10-41 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. धावचीची संधी काय घडेल काय बिघडेल. या ठिकाणी वाईट चेंडू
परंतु विकेट मात्र स्वतःची गमावू लागले. फलंदाज होईल बाद क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू द आउट. राकेश नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रकाश हो बॅच स्लॉट मध्ये सागर ऑन द स्पायर. चेंडू जाईल सीमा रेखाबाहेर. रन्स मिळतील 6-6. आता सागरच्या बॅट मधून षटकार धापलक जाऊन पोहोचलं ना. आता 2 बाद 48 या अंकावर. हो चेंडू पुन्हा उंचावरून जातोय परंतु चत्ररक्षक आहे आवाकाच्या बाहेर. हा देखील येथे सागरच्या बॅट मधून षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. अशा फटक्याची गरज आहे या कारव संघाला जर का सामना जिंकायचा असेल. अजून जर या येणाऱ्या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर कमबॅक करेल हा कारव संघ. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं 54 या अंकावर. हो खेळून काढला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी या ठिकाणी पाहायला गेला तर फलंदाज देखील होतोय बाद. स्कोर कार्डचा विचार केला तर 55 ताब्यात आपली खबर. अजून विचार केला तर 7 चेंडू आणि 27 धाबा. जर ह्या चेंडूवर षटकार आला ना तर कमबॅक करेल हा कारव संघ. हे जरा निश्चित मात्र या शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार आलाय आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन झालं 3 बाद 61 धावा. अजूनही 6 चेंडू मध्ये तब्बल 21 धावांची गरज आहे. या षटकाचा विचार केला तर डबल 3 षटकार ठोकून काढले सागरनं. आणि सागरचा विचार केला तर तब्बल 4 षटकार ठोकतोय. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज. समीकरण बघा मित्रांनो होतं कुठं 30 चेंडू आणि 82 धावांची गरज होती. त्यानंतर विचार केला तर 12 चेंडू 41 धावांची गरज होती. आणि सध्याच्या घडीचा विचार केला ना तर 6 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्राईकवर प्रथमेश. नॉन स्ट्राईकवर पाहायला गेलं तर सागर. पहिल्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. अजून विचार केला तर
5 चेंडू आणि 19 धाबींची गरज. फुल डिलिव्हरी होती, मोठा फटका खेळण्याची संधी होती, परंतु तसं काही घडलं नाही. या चेंडूवर देखील मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता आपलं जाऊन पोहोचलं दादा 64 धावा. 4 चेंडू आणि 4 चेंडूवर तब्बल या ठिकाणी जर बघा बक्षिसाचा आकाशबाजी. या ठिकाणी जर सागर या खेळाडूंना जर काराव संघाला विजय प्राप्त करून दिला ना, तर आदरणीय आमचे साथी समालोचक खडकी गावातील एक बुलंद आवाज आदरणीय सोनू आगिवले साहेबांकडनं तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या ठिकाणी या खेळाडूला देखील बक्षीसचं प्रोत्साहन दिलं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. 3 चेंडू 18 जण तिन्ही षटकार टोकावे लागतील या सागरला आणि सागरसाठी मेजवानी आले. जर सागरनं काराव संघाला विजय प्राप्त करून दिला ना, तर या सागरसाठी आदरणीय सोनू आगिवली साहेबांकडनं रोख रक्कम 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हो चेंडू उंचावर प्रयत्न केलाय, पाहूया चेंडू जाईल का सीमारेच्या बाहेर. पहिला षटकार तर आलाय, अजून 2 चेंडूवर 2 षटकार टोकावे लागेल विजयासाठी. हाय व्होल्टेज सामना होईल का? येणाऱ्या चेंडूवर षटकार येईल काय? अजून 2 चेंडू आणि 12 धाबींची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, येणारा वेळ आणि काल ठरवेल. अजून 2 चेंडूवर 2 चेंडू षटकार आले ना, तर अजून बघा या सागरसाठी बक्षीस लाभलं गेलाय. या 2 चेंडूवर 2 षटकार आले ना, तर आदरणीय चंद्रकांत वाघ यांच्याकडनं 500 रुपये, तसेच सुरेश तिरकर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. हो या ठिकाणी पाहायला गेलं ना, तर या चेंडूवर देखील षटकार आलाय आणि या ठिकाणी पाहायला गेला तर पंचानं देखील हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू मात्र मारला गेलाय पंचानं. क्षमासाहेब या ठिकाणी पाहायला गेलं तर फलंदाजांना मात्र हाईट फॅक्टरचा नो चेक करण्यासाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. तर ऑफिशियल पंच आपण या ठिकाणी तिसरे पंच यायचे आमचे पिशवी अपडेट बाला बसमा या ठिकाणी उपस्थित आहेत, तैनात आहेत. बघा मित्रांनो 2 चेंडूवर 2 षटकार जरूर आलेत आणि अजून येणाऱ्या शेवटचे अजून बघू मित्रांनो या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल, काय निर्णय येईल तो देखील तुमच्यापर्यंत बोला ना. या ठिकाणी फेल डिलिव्हरी, शेवटचा चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. काय बिघडेल, काय घडेल हे देखील सांगता येणार नाहीये. 6 धाब्यांची अजूनही गरज आहे. 1300 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. या शेवटच्या चेंडूवर षटकार टोकला ना, तर 1300 रुपयाचा हकदार ठरेल हा सागर. 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, येणारा वेळ आणि काल ठरवेल. हुकला तर मुकला आणि टोकला तर जिंकला. 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. दोन्ही संघाच्या फाशा मात्र पासपूस करत असेल, गोलंदाजाच्या फाशा देखील फुगून आल्या असेल आणि फलंदाजाच्या देखील. शेवटचा चेंडू आणि एका चेंडूवर 7 धावा खोटायच्या आहेत, परंतु या ठिकाणी काय घडलं, गोलंदाज घाबरलाय. या ठिकाणी पाहायला गेलं ना, तर वाईट आलाय. 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल, शेवटच्या चेंडूवर षटकार आला ना, तर 1300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जर या चेंडूवर षटकार आला आणि सामना जिंकवला तर आदरणीय सोनूजी आगिवली साहेबांकडनं 300 रुपयाचं पारितोषिक आणि या चेंडूवर षटकार आला ना, तर आदरणीय चंद्रकांत वाघ आणि कैलास. हो या ठिकाणी घडलं काय, षटकार आणि षटकार टोकला गेलाय आणि विजयी संघ होतोय काराव संघ आणि 1300 रुपयाचा हकदार ठरलाय.
हाच तो सागर. बघा मित्रांनो, ते रोमांचक थरार निर्माण झालाय. 3 चेंडूवर 3 षटकार टोकायचे होते आणि ते 3 षटकार मात्र या ठिकाणी टोकलं सागरनं. तब्बल 1300 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. जर का सामना जिंकून देईल कारव संघासाठी तर 300 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सोनूजी आगिवले, ज्या खडकी गावातील आपण एक बुलंद आवाज ऐकतोय ना, त्या साहेबांकडे 300 रुपयाचं पारितोषिक लाभलं होतं. तसेच 3 चेंडूवर 3 षटकार टोकेल त्या